पांडुरंग बलकवडे हे जेम्स लेनचं पुस्तक आलं आणि त्याच्यामध्ये जेव्हा मातृत्व आणि पितृत्वाविषयी शंका व्यक्त केली तेव्हा ते त्यांच्या बाजूने होते. त्या पांडुरंग बलकवडेंबद्दल मला काही सांगू नका. मी 2000 सालापासून या लढाया लढतोय. वाघनखं शिवाजी महाराजांची नाहीत हे इंद्रजित सावंत यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे, आपल्या लेखात लिहिलं आहे. आम्ही सगळेच जण म्हणजे थोडेसे म्हणजे ते तर इतिहासतज्ञ आहे, मी काही इतिहासतज्ञ नाही आहे. नाही विषयावर बोलतो. आम्ही पहिल्यापासून सांगत होतो ही वाघनखं जी अल्बर्ट म्युझियममध्ये आहे ती काही वाघनखं शिवाजी महाराजांची नाही. पण हे सरकार इतक्या अट्टहासाला पोचलं होतं कारण का हा महाराष्ट्राच्या दृष्टीने भावनिक मुद्दा आहे की आम्ही आहोत, आम्ही वाघनखं परत आणलीत. त्यांनी काय केलं असतं, ही वाघनखं घेतली असती, ती एका असं सोन्याच्या ताटात ठेवली असती, मग प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात गावात त्याची पूजा, त्याचं स्वागत आणि मग महाराष्ट्रातलं वातावरण निवडणुकीच्या आधी बदलण्यासाठी याचा वापर केला असता. उपरवाले के घर में देर है अंधेर नाही. त्यांनीच पत्र पाठवलं इंद्रजित सावंतांना की ही वाघनखं शिवाजी महाराजांनी वापरली आहेत असा कुठलाही उल्लेख किंवा कुठलीही माहिती आमच्याकडे नाही. विषय संपवला. शिवप्रेमींच्या भावनांशी असं आहे की नाही नाही यांनी कायम शिवाजी महाराजांचा वापरच केला मतांसाठी. शिवस्मारकाचं काय झालं, स्वतः प्रधानमंत्री काहीतरी 24-25 नद्यांचे पाणी घेऊन तिथे मग ते मिसळून वगैरे वगैरे घेऊन तिथे गेले, पूजा अर्चा केली. काय कुठे गेलं ते शिवस्मारक? आत्तापर्यंत 3000 कोटी रुपये खर्च झाला आहे. अजून एक असं इंच पण दिसत नाही काय झाल्याचं. कुठे गेलं? ह्यांना फक्त लोकांना येडं बनवायचं असतं, येडं. हे वागणं काही मोठं उदाहरण आहे लोकांच्या भावनांची खेळ. शिवाजी महाराज हे आपल्या संवेदनांचा विषय आहे, आपल्या भावनांचा विषय आहे. यांनी महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे की आमची चुकी झाली, आम्ही करायला नको होतो. मुंबईचा वाली कोण अशा प्रकारचा सवाल आलेला आहे. आदित्य ठाकरे होते तेव्हा मुंबई बघायची, त्यानंतर मुंबईमध्ये वारंवार भेटी व्हायच्या, बैठकी व्हायच्या. पण आज जी परिस्थिती निर्माण झाली त्यावरून अंबादास दानवे यांनी प्रश्न केला की मुंबईचा वाली कोण? मुंबईचा वाली आहे ना लोढा. असं कसं म्हणता? त्यांनी स्वतः महापालिकेत ऑफिस उघडलं आहे. त्यांना मराठी माणसाच्या, गरीब माणसाच्या वेदना समजतात. 5000 कोटीचा माणूस आहे तो. असा तुम्ही अपमान करू नका कोणाचा. त्याला प्रत्येक गरीब मराठी माणसाच्या वेदना समजतात. जो समुद्रकिनारी राहतो, जो झोपडपट्टीत राहतो, ज्याच्या घरात पाणी शिजतं, ते भलेही 52व्या मजल्यावर राहू द्या पण वरनं ते बघत असतात पाणी घुसताना. असं कसं तुम्ही अपमान करू नका. असं विधान परिषद निवडणुका जवळ आलेल्या आहेत. हितेंद्र ठाकूरांनी पवार साहेबांची भेट घेतली आणि त्यानंतर ते फडणवीसांना देखील जाऊन भेटलेले होते. काय विधान परिषदेमध्ये काय होतं आहे, मी दिल्लीत तुमच्याशी सकाळपासून सुप्रीम कोर्ट आणि इलेक्शन कमिशन बोलतो. त्यामुळे मुंबईत काय चालू आहे याची माहिती काय आपल्याला नाही. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.